नमस्कार. आज मी तुमच्यासमोर एक आगळा वेगळा विषय घेऊन येणार आहे. माझी काकू आई डॉक्टर कुमुद गोसावी यांचं आत्मकथन. खरं सांगू का, कुठल्याही प्रकारची आज मी प्रस्तावना मनोगत सांगणार नाही आहे, कारण मला इतकी घाई झालेली आहे वाचण्याची आणि आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांना सांगण्याची. माझी काकू आई, खूप खूप साष्टांग नमस्कार. मीच माझ्याशी डॉक्टर कुमुद गोसावी. बालपणापासून ते आयुष्याची 8 दशकं ओलांडताना कशी घडत गेले, आयुष्यभर भेटत गेलेल्या व्यक्तींनी काय पाथेय दिलं, लाभलेल्या संस्कारांचं स्वाध्याय कसे गिरवले, आदींचा मीच माझ्याशी साधलेला हा संवाद आहे. माझी सुकन्या आणि माझ्या मानसकन्या यांच्या दीर्घकालीन हट्टातून साकारलेली ही निर्मिती या पंचकन्यांना सानंद समर्पित करते. डॉक्टर कुमुद गोसावी. आयुष्याच्या 8 दशक पूर्तीनंतर जीवनाकडे मागे वळून पाहताना आठवाचा महासागर उसळून आल्यास नवलते काय. गेली काही वर्ष लेकी बाळींनी मी स्वतः संबंधी काही लिहावं म्हणून जो अट्टहास केला, त्यानंच मला नवचेतनेने कार्यप्रवण करणारी ऊर्जा लाभली. ऊर्जा ही नेहमीच अग्नीसारखी असते, सर्व भेदांचा कचरा जाळून टाकते. मनात उजेडाच्या भावमुद्रा उमटून जातात. शब्दांनीच माणूस आपलं अवघं जीवन विश्व उभं करतो, कारण शब्दच अमूर्त आशयाचं मूर्त ध्वनीची नातं जुळवून जातात. मग उमेद, उत्साह आणि ऊर्जा या 3 ओंकारांचे पैंजण आपापली किमया बहाल करतात. या पैंजणांच्या नादलईत नवनवीन आव्हानांना सामोरं जाण्याचं बळही देतात. ही अनुभूती आल्यानेच हा लेखन प्रपंच आहे. खरं तर माणसाची जीवन वाटचाल आईच्या गर्भातच सुरू होते. तशी माझीही तिच्याच उदरी जन्म पावल्याची भूमी खानदेशातील श्यामवाडीची. माझे वडील गोपाळ गोविंद बक्षी, आई सौ उमाबाई आणि आत्या सौ मैनाक्का यांच्यासह एका खोपटात असताना 1942 साली अक्षय तृतीयाला माझा जन्म झाला. लवकरच आजोबांनी आम्हाला औरंगाबाद जिल्ह्यातील आमच्या वतनगावी मनूरला बोलावून घेतलं, जिथे एसटीच काय, शाळा देखील नव्हती. तिथंच बालपण निसर्गाच्या कुशीत गेलं. पुढे वडिलांच्या प्रयत्नांनी गाव चावडीत भरणाऱ्या शाळेत 4थीपर्यंतचं माझं शिक्षण झालं. शेख गुरुजींच्या मार्गदर्शनाने 4थी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्णही होता आलं. पुढील शिक्षणाची गावी सोय नसल्यामुळे मला शहरात पाठवा असं अनेक वार सांगूनही कोणीच लक्ष देत नाही. हे पाहून मी एक दिवस वाड्यातील एका दगडी चौरंगावर ठाण मांडून सत्याग्रह पुकारला. कोणी कितीही अर्जव केली तरी चौकातून हालायचंच नाही. दिवसभर उपाशी पोर म्हणून आईने आप्पांची म्हणजे माझ्या वडिलांची कशी समजूत काढली हे तर तीच जाणे. परंतु झोपण्यापूर्वी आप्पांनी माझ्यासमोर येऊन मला शिक्षणासाठी लवकरच औरंगाबादला पाठवणार असल्याचं जाहीर करतात. मला तर आकाश ठेंगणंच झालं. आईने मोठ्या मायेने 4 घास भरवतात भूक काय असते ते त्या दिवशी खऱ्या अर्थाने कळलं. सकाळी घाईनीच आंघोळ करून धावत धावत जाऊन पणजोबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यांनी स्थापन केलेल्या विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्तीच्या चरणी भरल्या डोळ्यांनी माथा टेकवून पुढील शिक्षणाची अतीव इच्छापूर्ती कर म्हणून मनोभावे मागणंही मागितलं. भुकेलेल्याला अन्नदान केल्यावर तो जो तृप्तीचा ढेकर देतो ना, तोच समाधानाचा, संतोषाचा ओंकार आहे असं मानणारी माझी आई घरी दारी आलेल्यांना तिच्या सुगरणीच्या हातांनी सुग्रास अन्न भरवून संतुष्ट करीत असे. मग आमची मुलांची तर आवडीचे पदार्थ खाऊन चांगली चंगळ असायची. त्या सुखाला आता आपण मुकणार असे आणखीन किती किती गोष्टींना मुकावं लागणार आहे, ह्या विचारांचा पिंगा मन घालत राहिलं. निसर्ग हा सौंदर्याचं प्रारूप आहे, त्याची स्वयंसिद्ध रचना आहे हे बालपणी दुरावलेला माझा सखा निसर्ग मला मनोमन सांगत राहिला. रोज गाव वेशीबाहेरील आमच्या पिंपळाच्या मळ्यात जाऊन तिथल्या बहरलेल्या झाडांना बिलगणं, कधी चिंचेच्या झाडावर सर सर चढून गाभोळलेली चिंच तोडून ती मिटक्या मारत चाखणं, तर कधी टप्पोरी बोरं तोडून त्यावर ताव मारणं.
मोटेची गाणी ऐकताना मोटेतून दरवेळी कोसळणाऱ्या धबधब्यात पाय बुडवणं, पोटासाठी गुणकारी पाथरीची भाजी शोधून शोधून घरी घेऊन जाणं, असं हे निसर्गप्रेम आता अंतरणार. सखी परिगाच्या घरचं चुलीवरलं गाडग्यातून खरपूस तापलेलं दूध पितळीतून पिताना उभयतांना होणाऱ्या आनंदाला आता मुकावं लागणार. शिवाय रात्री आईला यायला उशीर झाला तरी तिच्या कुशीत शिरूनच शांत झोपणार. औरंगाबादला तर या कल्पनेने तर माझं मन कमालीचं सैरभैर झालं. माझा चिनी मातीचा मनमोहक कृष्ण सखा देखील गेली काही वर्ष साय साखर खाऊनच झोपतो त्याच्या पेटीतल्या मऊ मऊ बिछाण्यावर. मग त्याला कुठून मिळणार आता साय साखर? अशा असंख्य अडचणींवर मात करत मन बजावत राहील की शिक्षणासाठी तुला या सर्व सुखांना सोडून आता औरंगाबादला जायचं आहे. प्रथमच गावातून शहरात. दरवर्षी आंबा मोसमात आजोळी चिंचोली गावीच काय ते जाणं होत होतं. पोटभर आंबे आणि मेणाच्या पाटीतील द्रोण भरभरून आमरस खाऊन तिथल्या केळी पपईच्या बागेत मनसोक्त हिंडून जन्मांध दादा आजोबांच्याकडून भरपूर गोष्टी ऐकून परतताना आजीने आवर्जून दिलेले आवडीचे मूगडाळीचे लाडू, ताजं कैरीचं लोणचं, तक्कू, मेथांबा आदी पदार्थ आणि आठवडी बाजारातून आणलेलं फुलांचं नवीन झग्याचं कापड, ते घेताना होणारा आनंद केवळ अनुभवलेलाही होता. पण शहर कसं असतं हे औरंगाबादला जाऊनच प्रथम मला कळणार होतं. खरं तर आमचं एकत्र कुटुंब. माझं शिक्षणासाठी शहरात जाणं आई आप्पा सोडून सर्वांनाच अमान्य होतं. मुलींना लिहिता वाचता आलं की पुरेसं आहे. पुढे काय चूल आणि मूल सांभाळताना गरज काय आहे शिक्षणाची. लग्नाआधी आईकडून तिने स्वयंपाक शिकावा. बेबीचं नाही का आपण लवकर लग्न करून दिलं, मग तिच्या या धाकल्या बहिणीचंही वयात आली की लग्न लावून देऊ, म्हणजे दोन्ही मुलींच्या जबाबदारीतून तुम्ही मुक्त व्हाल. मात्र आप्पांनी सर्वांना दिलेला शब्द, मग तो कोणालाही असो, हा आप्पा कधीच मोडणार नाही. शिवाय मी माझ्या लेकीला औरंगाबादला आपल्या गोदू आत्याकडे मोठ्या परिवारातच ठेवणार आहे. आप्पांचा मनोनिग्रह आणि आईची समर्थ साथ या बळावर आम्ही एक दिवस औरंगाबाद गाठलं. औरंगाबाद शहरातील सराफा रोडवरील पिवळ्या हवेलीत आम्ही पोचलो. तर आमची चाहूल लागताच अंध गोदा आजीने कोण म्हणून विचारत मी नाव सांगताच मला जवळ घेतलं. कितीतरी वेळ ती अतीव मायेने मला गोंजारत मूकपणाने आश्वासित करीत राहिली. तिच्या सुनांना बोलावून घेत, ही माझ्या लाडक्या भावाची लाडाची नात आता इथेच आपल्या घरी राहून शिकणार आहे. तिची स्वतःच्या लेकीसारखीच काळजी घ्या, असं बजावत मला त्यांच्या स्वाधीनही केलं. आजीचा चांगलाच धाक सर्वांना होता. तर मला शासकीय कन्याशाळेत प्रवेश मिळाला. मात्र 5वीपासूनच साडीचा गणवेश आला. तासनतास शाळेत साडी सावरताना माझं मलाच हसायला यायचं. अभ्यासात मात्र माझं मन रमून जायचं. गणिताच्या आपटेबाई, विज्ञानाच्या शरयूबाई मला विशेष आवडायच्या. आपटेबाईंचं ते नऊवारी साडीतलं डौलदार चालणं आणि गोऱ्या पान शरयूबाईंचं नेहमीच खळखळून हसणं मला खूप आवडायचं. पुढे शरयूबाईंनी काळ्या माणसाशी लग्न केलं हे समजतात मी रड रडले. आमच्या मोठ्या बाई कुसुम जोशी कडक शिस्तीच्या. एकदा तर मला त्यांनी शाळेतल्या पेरूच्या झाडावर चढलेली पाहताच दरडावत उन्हात उभं राहण्याची शिक्षा केली. मात्र शालेय गॅदरिंगच्या नाटकातील माझी भूमिका आवडल्यामुळे तोंड भरून कौतुकही केलं. एक दिवस वर्गातील सुमन भंडारे औरंगाबादला नावं ठेवते म्हणून खूप भांडणही झालं. त्यातूनच आमचं आयुष्यभरासाठी मैत्रही जडलं. ते तिच्या अंतापर्यंत निभावलं गेलं. आणखीन एक वर्गमैत्रीण उर्मिला टंडन, रोज एका ताटात जेवणारी. मी सुट्टीत मनूरला असताना 7वीतच तिचं लग्न झालं. हैदराबादला पुढे तिला भेटायला गेले तर तिच्या सासूबाईंनी विचारलं, तुम कुमुद हो क्या? बहू रानी तुम्हारी बहुत याद करती है. उनकी शादी में तुम आई नहीं तो आज मिलने से खुश होगी मेरी लाडली बहू रानी.
निरलस मैत्रीचे हे रेशीमबंध खूप काही बोलून, खूप काही सांगून जातात नाही का? मैत्रीतील असोत किंवा रक्ताच्या नात्यातील जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर जिव्हारी लागणारं आयुष्यही बिघडवतात. मनामनात जपणारी चिरंतन भावना देतात. शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं. ज्यात मी नसून आपण असतं ते नातं सर्वांग सुंदर असतं. हे ध्यानी आलं. मैत्रीला, नात्याला जपण्याचं बळही प्राप्त झालं. जीवनाच्या विविध रंगांना, कलागुणांना आपल्यात मिसळून घ्यायलाही हे मैत्रच मदत करतं. 7वीत असताना शाळेत 1857चं स्वातंत्र्य समर या विषयावर आधारित असलेल्या नाटकामुळे उषा भोरेसारखी नृत्य, नाट्यकला निपुण मैत्रीणही मिळाली, जी पुढे डॉक्टर झाली. गोदू आजीकडे असताना बरेच दिवस हातात न मावणारे केस न धुतले गेल्यामुळे आलेला चिकटपणा दासा काकांनी एक दिवस माझ्या केसांना साबण फासून घासून घासून घालवला. हे अप्पांना कळतात तिथेच हवेलीत एक खोली महिना 2 रुपये भाड्याने घेऊन अक्काला, माझ्या आत्याला सामानासह आणून आमची सर्व व्यवस्था लावूनही दिली. आजी तेवढी अंतरली. 8वीत असताना चौराह राम मंदिरातील एका छोट्या खोलीत राहण्याची सुसंधी लाभली. खोलीला लागून असलेल्या शिवालयात शिवपिंडीसमोर बसून केलेल्या अभ्यासाला गती मिळाली. अभ्यासातील प्रगतीमुळे स्कॉलरशिप प्राप्त झाल्यामुळे घरभाड्याची चिंता मिटली. कारण माझ्या शिक्षणावर अकारण होणारा खर्च टाळण्यासाठी माझं शिक्षण बंद करण्याची योजना कळताच कुटुंबियांना कबूल केलं होतं की फक्त खाण्यापुरता खर्च जो गावी राहूनही झाला असता तेवढाच करावा, पैसे पाठवू नयेत. आणि योगायोगाने मला घराजवळच राहणाऱ्या एका मारवाडी कुटुंबातील बालवर्गातील मुलांची शिकवणी मिळाली. शाळेने वह्या आणि पुस्तकांची सोयही केली. आईने गावाकडून औरंगाबादला येणाऱ्यांसोबत सदैव खाण्याचे पदार्थ पाठवावेत. अगदी साईचं दही, शिजवलेलं पुरण, दह्याची खमंग धपाटी असे कितीतरी आवडीचे पदार्थ असत. मात्र कधी काही कारणाने या पुरवठ्याला विलंब झाला तर मग अक्कांची निर्जळी आणि माझं लंघन. पोट बिघडल्याचा बेमालूम अभिनय करून अगदी मधल्या सुट्टीतील सर्व सख्यांचे डबे डावलूनही. पण गंमत अशी की हे रहस्य कधीही कुणाला उलगडलं नाही. भुगिनी चेहरा कधी कोमेजला नाही, त्यामुळेच कधी कोणाला कळलंच नाही. एकदा चुलीसाठी वखारीतून लातावर लाकडं आणताना नेमकं जळगावकर बाईंनी बघितलं आणि त्यांच्या विषयात सर्वाधिक गुण असल्याचं जाहीर करताना वर्गातील सर्वांना लाकडाचा तो प्रसंग सांगून कौतुकही केलं. एरवी अतिशय कडक शिस्तीच्या बाई म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे सर्वांनाच त्यांच्या या कृतीचं नवल आणि खरं तर अप्रूपही वाटलं. मुख्याध्यापिकाबाईंना हे कळताच त्यांनी नरुन्निसाबाईंनीही बोलावून घेत माझं कौतुक केलं. आपल्याला पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण सर्वांना देत राहायचा तो सुगंधच. हाच आईचा बाणा आणि शिकवणही. त्यामुळे कोणी कितीही वाईट वागलं तरी त्याचा राग कालांतराने तरी विसरून जायचा. त्यामुळे शांत चित्ताने अभ्यास व्हायचा आणि गुरुजनांची कृपादृष्टीही लाभायची. श्रद्धा ही श्रद्धेला उत्पन्न करते, तीच आपल्याला ऊर्जाही देते, ही अनुभूतीही आली. शिवाय वडिलांचा वाचनाचा छंद जडल्याने शालेय वाचनालयाशी ही मैत्री झाली. चरित्र, कथा, कादंबरी कोणतंही नवीन पुस्तक आलं की ते कधी वाचायला मिळतंय असं होऊन जायचं. मग ग्रंथपालबाईंची मिनतवारी करून ते मिळवलं जाईल. ह्या वाचनाचा मला निबंध लेखनात, वक्तृत्व स्पर्धेत वरचा क्रमांक मिळवताना चांगलाच उपयोग व्हायचा. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी होणाऱ्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचं बक्षीस तर सलग 3 वर्ष मला लाभलं. निबंध स्पर्धेचंही खूप आकर्षण असायचं. एकदा एका कवितेच्या स्पर्धेत गावी रचलेली माझी पहिली कविता मी वाचली. माझी ताई तब्येतीने नाजूक म्हणून तिला खूप जपलं जायचं. बालमनावर झालेल्या संस्कारातून साकार झालेली ही कविता. ताई म्हणजे जाई जुईचं कोमल फूल, ताई म्हणजे जाई जुईचं कोमल फूल, आणि मी आहे राकट असं झेंडूचं फूल. या कवितेनी पुढे कितीतरी दिवस मला मैत्रिणी झेंडूचं फूल म्हणून चिडवायच्या. ही कवितेची फलश्रुती.
गावाकडील अनुभवाची झाली पुनरावृत्ती. आता पुढे बरेच दिवस कवितेकडे पाठ फिरवली. एकदा आलेला अनुभव पुरेसा नव्हता तर. कविता ही कवीच्या भावविश्वाचं प्रवेशद्वार असतं. एक तरल मनाची स्पंदनं, आतला हुंकार, भावना आणि मनामनाचा प्रतिसाद कवितेतच असतो. हे तरी तेव्हा कळलं कुठे? खरंच हा अज्ञानातील आनंद कसा भरभरून घेत असतो आपण बालपणी वारंवार. पत्रलेखन हा एक आवडता उद्योग. उपमा, दृष्टांत, सुरेख अवतरण, संवाद आदींनी विणटलेली पत्रभेट देताना घेताना मन हरखून जायचं. त्यातील अंतरीचा जिव्हाळा ओलावून मनात कोंडून राहायचा. गावी तर पत्र पाठवायचीही सोय नव्हती. मैत्रिणींना मात्र शहरी पत्त्यांवर पाठवता येत होती. इथेच आपण पहिला भाग आपला संपवणार आहोत.